हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की स्वानंदी स्पष्टच अंशूला विचारते की काय मग घेतोस ना जबाबदारी. नाही म्हणजे तुझ्या आत्ताच्या अशा बोलण्यावरून तर एवढं तर नक्की स्पष्ट झालं आहे, जे काही तू दादाला बोललास ना, तू काय असं करणार नाहीस, तू तिची जबाबदारी घेणार नाही आणि हात झटकून मोकळा होणार नाही असं वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ठीक आहे, मान्य आहे तिची चुकी झाली, तिचा कन्सर्ट होता, ती लहान होती, पण तू तर तिच्यापेक्षा मोठा होतास ना. तू तिच्यापेक्षा खूप मोठा आहे. अरे, तुला तर हे करताना कळत होतं ना की ती लहान आहे आणि त्या मुलाची किंवा त्या गोष्टींची जबाबदारीही घ्यायची नाही आहे, हेही तुला माहिती होतं. मग काय मज्जा करतच होतास ना तू. म्हणजे जबाबदारी घ्यायची नाही आहे असं झटकून तर नाही चालणार ना. आणि मुलांची काहीतरी कर्तव्य असतात. अरे, काही गोष्टींचे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. म्हणजे मी तुला स्पष्टच बोलते, तेव्हा तुला तेही कळलं नाही का? डोकं ठिकाणावर नव्हतं तुझं? तुला एवढीही अक्कल नाही? चल, तिने इन्व्हाइट केलं तुला, तिने जाळं आखलं आणि तुला त्यात अडकवलं, तू अडकलास, तिने सगळं प्लॅन केला असेल आणि तू बिचारा व्हिक्टीम, बळी पडलास. आणि तू काय करत होतास याची अक्कल होती ना तुला, त्यामुळे तुझ्या लक्षात आलं असेल की तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाढतंय. तेव्हा अंशू उठतो आणि बोलतो, पण नुकसान माझंच होणार आहे ना दादा. तेव्हा स्वानंदी बोलते, नुकसान? अरे, लाज वाटते का तुला? पुरुष सगळ्या काही गोष्टी करून अंगावरच झटकून मोकळे होऊन जातात, पण त्याचे परिणाम बायकांना भोगावे लागतात. पुरुषांचं काहीही नुकसान होत नसतं त्यात. बरं, एकदा म्हणतोस की तिने तुला फसवलं, एकदा म्हणतोस की दोघांच्या मर्जीने झालं. एक काय ते ठरव ना, काय सांगायचंय दादाला. पण या दोन्ही उत्तरांच्या पाठीमागे एक सत्य काय आहे की तिच्या पोटात तुझं मूल वाढतंय आणि काही दिवसांनी ते सगळ्यांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे यू टेक हर रिस्पॉन्सिबिलिटी, तू जबाबदारी घे आणि दोघं मिळून तुम्ही ते मूल वाढवा आता. तेव्हा समर बोलतो की बरोबर आहे तुझं अंशुमन. तेव्हा अंशू बोलतो की पण दादा, आमच्यात असं काहीच बोलणं झालं नव्हतं. तेव्हा समर बोलतो की अंशू, चूक तर तुझ्याकडनं झाली आहे आणि त्यामुळे आता तुझ्याकडे दुसरा काहीही मार्ग नाही आहे. तेव्हा अंशू एकदम शांत होतो आणि बोलतो की दादा, मला विचार करायला वेळ हवा आहे. मला चिंगीशी एकदा बोलायचं आहे आणि जास्तीत जास्त शांतपणे हा सगळा प्रश्न सोडवायचा आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की वेळ हवा याला, वेळ आहे, वेळ आधी गोष्टी करण्याआधी घ्यायचा असतो, आता वेळ नाही आहे तुझ्याकडे. तेव्हा अंशू बोलतो की दादा, मी एवढा घाईत निर्णय नाही घेणार आत्ता. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे, अहो राजवाडे, हा काय बोलतोय आणि तुम्ही काय ठीक आहे बोलताय, यातनं काय निष्पन्न होणार आहे? तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, फारसा वेळ देणार नाही मी त्याला. हे बघ अंशू, मी उद्या 4 दिवसाची माझी मीटिंग आहे म्हणून मी सिंगापूरला चाललो आहे. तुझं लग्नानंतर जाणार होतो, पण ते आता मीटिंग मला कॅन्सल करता येणार नाही म्हणून मी उद्यापासून जातो आहे. 4 दिवसांनी मी आल्यावर मला तुझा निर्णय हवा आहे. आणि हे बघ, जो काही निर्णय असेल ना तो मला कळवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, चिंगीच्या केसालाही धक्का लागायला नको. जर की चिंगीच्या केसालाही धक्का लागला ना तर सोडणार नाही आहे मी तुला. आणि तिथून आल्यावर तुझा निर्णय मला हवा आहे. आणि जर तुझा तो निर्णय योग्य नसेल तर स्वानंदी मॅडम जो काही निर्णय घेतील ना तो तुला मान्य करावा लागेल. इकडे आदिराला बरं नसतं म्हणून रोहन तिच्याजवळ बसलेला असतो. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहेस ना तू तू ना, आपण तिकडे जायलाच नको हवं होतं. तुला जेव्हा पहिल्यांदा मला कळलं ना की तुला बरं नाही, तेव्हाच आपण निघून यायला लागलं पाहिजे होतं. तेव्हा आदिरा बोलते की अरे यू सिरियस रो, तिथे माझ्या भावाचं लग्न चाललं होतं, म्हणजे लग्नात जे काही झालं ते तर बोलायलाच नको, पण असं कसं निघून येणार आहे? तेव्हा रोहन बोलतो की बरं ठीक आहे, आता तू आराम कर, मी तुझ्यासाठी सूप बनवून आणतो. तेव्हा आदिरा बोलते की नको ना सूप प्लीज, आणि मला एकदम नोशॅटिक होतं आहे, एकदम असं मळमळल्यासारखं. तेव्हा रोहन बोलतो की तू काही खाल्लं नाहीस ना म्हणून असं होतं आहे. आणि हे बघ, एका अटीवर, मी सूप घेऊन येतो आणि जर तू मी बनवलेलं सूप पिलंस तर मी तुला तुझी फेवरेट आईस्क्रीम आणून देईल. तेव्हा आदिरा खूप खुश होते आणि बोलते की आईस्क्रीम, ठीक आहे, आण मग तुझं ते काही सूप. तेवढं तिथे मंदाकिनी येते आणि बोलते की काय रे, बरं वाटते का तिला? तेव्हा रोहन बोलतो की हो बरं वाटतंय. रोहन बोलतो की मी तिला काहीतरी खायला घेऊन येतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की बरं बरं, जा जा. तेव्हा मंदाकिनी आदिराजवळ येऊन बसते आणि बोलते की काय, कशी आहेस, बरं वाटतं ना आता? हे बघ, तुझ्या माझ्यामध्येच राहू दे, म्हणजे आपल्यातलीच गोष्ट आहे. काय मग, काय झालं, बरं आहेस ना? काही गुड न्यूज आहे का? तेव्हा आदिरा बोलते की वॉट, कसली गुड न्यूज? तेव्हा मंदाकिनी बोलते की म्हणजे गुड न्यूज म्हणजे काही प्रेग्नेंट वगैरे आहेस का? तेव्हा आदिरा बोलते की आई, काय चाललं आहे तुमचं? तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं मग आता इतके दिवस झाले लग्नाला,
असायला पाहिजे ना गुड न्यूज. बरं ते जाऊ दे, तुम्ही दोघं जाऊन या डॉक्टरांकडे आणि चेक करून या. तेव्हा आदिरा बोलते की आई थँक्स फॉर काइंड तुम्ही जी काळजी करताय त्याच्याबद्दल, पण असं काही नाही आणि त्याची गरज नाही वाटत मला. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुला नाही गरज वाटत ना, पण आम्हाला वाटते ना. आम्हाला वाटतं की असं लहान घरात पाळणा हलावा, असे लहान लहान पावलं दुडू दुडू घरात फिरावे. आणि कसं आहे ना, तुला काही वाटत नाही पण टोमणे मला खायला मिळतात ना. कारण की बोलत असतात बायका, इतक्या वर्ष लग्नाला झाले तरी अजून घरात पाळणा हलला नाही, काही प्रॉब्लेम आहे का, तुमच्या सुनेमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा आदिरा बोलते की काय व्हॉट. इकडे समर जाण्याची बॅग भरत असतो तेव्हा तो स्वानंदीला बोलत असतो की नाराज आहेत का माझ्यावर. तेव्हा स्वानंदी बसते आणि बोलते की हे बघा, नाराजचा प्रश्न नाही आहे, पण अंशूला त्याला वेळ मुळात द्यायचंच का हेच मला कळत नाही आहे. तेव्हा समर बोलतो की मोठा निर्णय आहे ना स्वानंदी मॅडम, त्यालाही वेळ द्यायला हवा ना. तर स्वानंदी बोलते की हे बघा, 4 दिवसाचा वेळ देऊन तो अजून काहीतरी त्याचे नाटकं करेल, असं नाटकं करणार नाही असं कशावरून. आणि चिंगी चिंगी अहो ती त्याला फसवेल असं तुम्हाला वाटूच कसं शकतं. तेव्हा समोर बोलतो की हे बघा स्वानंदी मॅडम, 4 दिवस म्हणजे फार काही वेळ नाही आहे. त्यालाही मी तेच सांगितलं आणि तुम्हालाही तेच सांगतोय की जे काही होईल ते चिंगीच्या हितासाठीच होईल. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही काळजी करू नका, आपण चिंगीचा भल्याचाच विचार करूया, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा स्वानंदी बोलतो की ठीक आहे, 4 दिवस म्हणजे जास्त काही दिवस नाही, आपण बघूयात वाट. इकडे अंशुमन खूप चिडचिड करत असतो आणि इकडे तिकडे वस्तू फेकत असतो. तेव्हा तिथे त्याच्यासोबत चिंगी असते आणि बोलते की प्लीज शांत व्हा. तेव्हा अंशू बोलतो की शटअप, तुला कळते का तू काय केलं आहेस, तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं, समरदादांनी सगळ्यांसमोर मला मारले, तुझ्यामुळे सगळ्या इज्जतीचा कचरा केला आहेस तू, कळतंय का तुला काय काय केलं आहेस तू. तेव्हा चिंगी बोलते की मग मी काय करायला हवं होतं मला सांगा ना, इथे मला दिवस गेलेत आणि तुम्ही तिथे लग्न करत होतात, जीव द्यायचा विचार आला होता माझ्या मनात. तेव्हा अंशू चिडून बोलतो की मग द्यायचा ना जीव, सगळा प्रश्नच संपून गेला असता. तेव्हा चिंगी शॉक होते आणि बोलते की तुम्ही असं कसं बोलू शकतात सर, तुम्ही तर बोलले होते की प्रेम आहे ना तुमचं. तेव्हा अंशू बोलतो की प्रेमाबद्दल तर तू काही बोलूच नको, तुला सांगितलं होतं ना मी, लग्न झालं तरी आपल्यात अंतर पडू देणार नाही, बसली असतीस ना शांत, पण नाही. तेव्हा चिंगी बोलते की तुम्ही काय समजतात मला सर, मी तशी मुलगी नाही आहे, लग्न झालेल्या मुलाबरोबर मी विचारसुद्धा करू शकत नाही. तेव्हा अंशू बोलतो की नाटकं बंद कर तुझी, तू काय लेवलची मुलगी आहे ना, मग हे चांगलंच माहिती मला. तुला काय वाटलं तू वहिनीला हात अशी धरून मला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करशील आणि तू जिंकशील. तेव्हा चिंगी बोलते की ते जिंकण हरण्याचा प्रश्नच नाही आहे, इथे प्रश्न बाळाचा आहे. तेव्हा अंशू जोरात चिडतो आणि बोलतो की गप, कोणतं बाळ, कसलं बाळ. तेव्हा चिंगी बोलते की तुम्ही असं का बोलतायत, मला माहिती आहे की हे प्रकरण अशा रीतीने बाहेर यायला नको हवं होतं, पण मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही का नाही थांबवलं लग्न. तेव्हा चिंगी बोलते की साहेब जे झालं ते झालं, पण मी अजूनही सांगते की माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तेव्हा अंशू तिच्याजवळ जातो आणि बोलतो की याला प्रेम नाही म्हणत, तू काय केलंस, प्रेमात लोक मोठी मोठी त्याग करतात आणि तू काय केलंस, सगळ्यांसमोर एक्सपोज केलं मला, याला प्रेम नाही म्हणत. तेव्हा चिंगी बोलते प्रेम तर तुम्ही पण केलं ना, मग तुम्ही मला कधीच का नाही दिलं मला जे हवं होतं ते. तेव्हा अंशू हसतो आणि बोलतो की बोल किती पैसे हवेत तुला, 10 लाख, 15 लाख, 25 लाख, किती बोल. तेव्हा चिंगी बोलते की अहो सर तुम्ही काय बोलताय, मला पैसे कधीच नको होते, मला फक्त आपल्या बाळासाठी घर, तुमचं नाव हवं आहे, मला पैसे नको आहेत, पैशांसाठी कधीच काही केलं नाही मी, असली मुलगी नाही आहे मी. तुम्ही सतत माझ्या रूममध्ये यायचात, मला गिफ्ट्स द्यायचात, माझ्यावर प्रेम आहे असं दाखवायचात. स्वानंदी मॅडम आहेत ना, ते मला नेहमी सांगत होते की तू तसं वागू नकोस, तुम्ही कसे चांगले नाही आहेत, तुम्ही कसे आहेत ते आम्हाला नेहमी सांगत होत्या, पण मी नाही ऐकलं त्यांचं, पण आता वाटतंय त्या खरंच सांगत होत्या. तेव्हा चिंगी बोलते की मला बाळासाठी फक्त तुमचं नाव हवं आहे आणि मला दुसरं काहीही नको आहे. चिंगी रागाने तिथून निघून जाते आणि अंशू थोडा हादरतो. इकडे अदिरा बोलत असते की काय काय म्हणालात तुम्ही. तेव्हा मंदाकिनी बोलते की अदिरा असं चिडण्यासारखं काय आहे त्याच्यात, तुम्ही आजकालच्या जनरेशनच्या मुलींना साधं मूल जन्माला घालायचं म्हटलं तरी तुमचं किती जीवावर येतं. आमच्या वेळेला असं 2, 3, 4 मुलं अशी इझिली होऊन जायचे आणि तुम्ही एक मूल जन्माला घालायचं असतं म्हणून मला असं होतं तसं होतं, मी विचार करेन, साधं एक मूल तर जन्माला घालायचं आहे. तेव्हा आदिरा बोलते की प्लीज आई शांत व्हा, मला तुमचं काही ऐकायचं नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की का ऐकायचं नाही तुला माझं. तेव्हा आदिरा बोलते की पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्ही जे काही बोलताय त्याला काहीही लॉजिक नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की असं कसं लॉजिक नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते की तुम्ही शांत बसा, तुम्ही कसं अज्यूम करू शकतात की माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, रोहनमध्ये
प्रॉब्लेम नाही असं कशावरून. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं पण तुझ्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे आणि तुझ्यामध्येही नाही आहे, रोहनमध्येही नाही आहे, मी असं कधी म्हटलं तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे असं. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू माझ्यामध्येच कसं असं तेव्हा आदिरा बोलते की माझ्यामध्ये कसं असू शकतं असं तुम्ही बोलतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं मग तुला दिवस का राहत नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते की अहो आई पण त्याचे वेगवेगळे कारणं असू शकतात. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की तुमच्या वैवाहिक जीवनात काही प्रॉब्लेम आहेत का. तेव्हा आदिरा बोलते की आई काय बोलतायत तुम्ही आमची प्रायव्हसी इन्क्लूड करतायत. तेव्हा आदिरा चिडचिड करत असते की आमच्या इंटिमेट लाईफमध्ये काय चाललं आहे हे कोणालाही प्लीज इज नॉट कोणाचाच नन ऑफ बिझनेस नाही आहे हा म्हणून. तेव्हा तेव्हा मंदाकिनी बोलते की मला माहिती की हा माझा बिझनेस नाही आहे, पण अगं बायका बोलतात त्या बिल्डिंगमधल्या. तेव्हा आदिरा बोलते की कोण बिल्डिंगमधल्या बायका आणि काय बोलतात या बायका. तेव्हा मंदाकिनी त्यांचं नाव सांगत असते. तेव्हा आदिरा बोलते की आई मला नाव नको आहे त्यांची. त्या ज्या बिल्डिंगमधल्या बायका बोलतात ना त्यांना घेऊन ये माझ्यापाशी, मी बोलते ना त्यांच्यापाशी. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघ तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मला देणं घेणं नाही, पण आम्हाला कळायला तर हवं ना की आम्हाला ह्या जन्मात तरी नातवंडाचे तोंड बघायला भेटणार आहे की नाही. तेव्हा आदिरा बोलते की त्या बायकांना माझ्याकडे घेऊन ये, मी बोलते त्यांच्याशी. आणि आई राहिला प्रश्न रोहन आणि माझ्या रिलेशनचा, तर आम्हाला एवढ्यात मूल नको आहे. तेव्हा आदिरा बोलते की तुम्हाला कोणी अडवलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय मग. तेव्हा आदिरा बोलते की तुमची ही सेकंड इनिंग चालू आहे ना, मग ती तुम्ही एन्जॉय करा ना, तुम्ही कशाला नातवंडांचा विचार करताय. तेव्हा आदिरा बोलते की आणि तसंही मला अजून माहिती नाही आहे, क्लिअर नाही की आई होणं मला अजून झेपणार आहे की नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की ए बाई असं नाही, लग्न झालं ना म्हणजे मग पाळणा हालायलाच हवा, घरात बाळ यायलाच हवं. आणि तेव्हा आदिरा बोलते की हे बघ आई, मी आणि रोहनने अजून विचार केलेला नाही, आम्हाला वेळ हवा आहे आणि आमचे खूप स्वप्न आहेत, ड्रीम्स आहेत आणि ते पूर्ण करायला गेल्यावर बाळाला वेळच देता येणार नाही, मग काय फायदा. तेव्हा मंदाकिनी बोलते की वेळेचा विचार करू नकोस आणि असं इथे बाळ माझ्या याच्याखाली वाढणार आहे, माझे संस्कार होणार आहेत त्याच्यावर, तुझे केले ना तर मग राहीलच. तेव्हा आदिरा उठते आणि बोलते की रिअली आई तुम्ही काय संस्कार करणार आहे, मुलाचे लग्न कसं मोडायचं, सुनेचा पाय कसा फ्रॅक्चर करायचं हे संस्कार करणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की असं बोलतात का. तेव्हा आदिरा बोलते की एक गोष्ट लक्षात ठेवा आई, बाळ झालं ना तर त्याच्यावर संस्कार मी करेल, फक्त मी, बाकी कोणीही नाही. आणि म्हणूनच मला वेळ हवा आहे, मला अशा वेळी बाळ हवं आहे की जेव्हा मी त्याच्यावर 100% फोकस करीन. तेव्हा आदिरा बोलते की आणि यू नो वॉट, मला तुमच्याशी आता बोलायचं नाही, आय एम डन ओके. आणि तिथून चालली जाते. आनंदी सकाळी उठून देवाजवळ प्रार्थना करत असते आणि तिला तेच टेन्शन असतं की राजवाडे 4 दिवस नाही आहेत, कसं होणार आता. तेवढ्यात समरही तिथे येतो आणि तो बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही काल झोपला नाही, टेन्शन नका घेऊ, 4 दिवसांनी मी आल्यावर आपल्याला काय करायचं ते बघूयात म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की तसं तुम्हीही झोपला नाही आहेत. तेव्हा समर बोलतो की मी फ्लाईटमध्ये झोपेल, आता मी आजीला काही उठवत नाही आहे, आजीला सांगून द्या की सकाळी चाललो गेलो म्हणून, पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच परत येतो. ते अंशू पंचिंग बॅगला स्वानंदीचा फोटो चिटकवून जोरात ओरडत असतो आणि तिला बोलत असतो की हसू नको. तिचा फोटो फाडतो आणि बोलतो की तू जर हसली ना मला त्रास होतो. तेव्हा तो तिला फाडून तिच्या फोटोला पंचिंगने मारत असतो. तेवढ्यात तो बोलतो की तू हसलीस ना मला त्रास होतो, पण नाही, तुझं हे हसणं थांबवण्यासाठी माझ्याकडे एक साथीदार आहे. तेव्हा अंशू लायटर घेऊन येतो आणि स्वानंदीचा फोटो जाळत असतो. तेवढ्यात मल्लिका येते. मल्लिका बघून शॉक होते की अंशू जाळतोय म्हणून. ती पटकन ग्लास घेते आणि त्या जाळावर पाणी टाकते. तेव्हा अंशू ओरडतो की का विझवलीस मॉम, इथे माझ्या मनाला जी आग लागली ती कोण विझवणार, मला आतल्या आत त्रास होतोय. तेव्हा मल्लिका बोलते का रे पण त्या नादात घराला आग लागली असती म्हणजे. तेव्हा अंशू बोलतो की लागू दे. तेव्हा मल्लिका बोलते की इतक्या वर्ष मला जो त्रास झाला, तो इतक्या वर्ष जो दुय्यम स्थान मिळाले मला, तो त्रास काय असतो ना ते मला विचार. घरातल्या सगळ्या ऑथॉरिटी मोठ्या सुनेकडे जातात ना, तो काय त्रास असतो ते मला विचार. तेव्हा अंशू बोलतो मग तू का त्रास सहन केला मॉम, चल आपण सगळे मिळून आपण दोघं मिळून हे घर जाळून टाकू आणि मग सगळे जळून जातील, खाक होतील आणि मग हे सगळं आपलंच आहे. तेव्हा मल्लिका बोलते की जळून नाही जाणार, सगळे पळून जातील, तू जेलमध्ये सडशील. तेव्हा ती त्याच्या तोंडावर पाणी मारते आणि बोलते की जागा हो अंशू. तेव्हा मल्लिका बोलते की हा दिवस बघण्यासाठी तुला जन्म नव्हता दिला मी. इकडे चिंगी विचार करत बसली असते की अंशुमन का असा वागलाय म्हणून. तेवढ्यात स्वानंदी येते आणि बोलते की चिंगी खाली का बसली आहेस, उठ बाळा, असं बसू नको. तेव्हा ती तिला समजवत असते. तेव्हा चिंगी बोलते की रडू नको तर काय करू वहिनी, तुम्ही सतत मला सांगत होतात अंशुमन साहेब कसे, पण मी त्यांच्या प्रेमात आंधळी झाली होती. तुम्ही त्या दिवशी मला थांबवायलाच नव्हतं पाहिजे, तेव्हाच मी जीव दिला असता तर बरं झालं असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ, मी अजूनही सांगते की असा काही विचार करायचा नाही आहे, कारण की कुठल्याही सोल्युशनचा
जीव देणं हा उपाय नसतो. तेव्हा स्वानंदी तिला तिच्या बाळाची शपथ देते. तेव्हा चिंगी बोलते की मला सगळं समजतंय स्वानंदी बहिणी, मला एवढंही कळतं आहे की आता मला जगावंच लागणार आहे, पण मला माझ्या भविष्याची चिंता नाही, मला या बाळाच्या भविष्याची चिंता आहे. लोक काय म्हणतील, मी कसं पोसू याला. तेव्हा स्वानंदी तिला आश्वासन देते की आपण सगळं व्यवस्थित करू म्हणून. इकडे मल्लिका ही अंशूला समजत असते की त्या मोलकरणीसोबत मी विचारही करू शकत नाही, तुझं स्टेटस काय आणि तू करतो काय. आणि इकडे स्वानंदी चिंगीला समजत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.